लहानपणापासून आपल्या मनावर इतकं बिंबवल्या गेलेलं असतं की मर्द को दर्द नहीं होता. म्हणजे कुणी मुलगा रडला तरी त्याला म्हणायचं, काय बायकांसारखा रडतोयस मुळू. म्हणजे पुरुषांनी रडायचं सुद्धा नाही, रडण्याचा हक्क फक्त बायकांना, दुबळेपणा फक्त बायकांमध्ये, व्यक्त करणं फक्त बायकांसाठी. का असं? पुरुष हा सुद्धा माणूस आहे, त्याला भावना आहेत, त्याला भीती वाटू शकते, तो मदत मागू शकतो, त्याला मदतीची गरज असू शकते. कुठल्यातरी क्षणी त्याला कुणीतरी आपल्याला पाठीवर हात ठेवून, "मी आहे" असं म्हणावं, असंही वाटत असेल. पण पुरुष म्हणजे कणखर, खंबीर, नेहमी त्यानीच दुसऱ्यांना आधार द्यायचा, आधार मागायचा नाही. अशी काहीतरी विचित्र जडणघडण आपली केली गेलेली असते आणि जी खरं तर चुकीची आहे असं मला वाटतं. पण आता मॉडर्न मेन अशी एक संकल्पना आहे. मॉडर्न मॅन म्हणजे काय तर तो रडतो, हसतो, आपल्या भावना व्यक्त करतो. भीती वाटते हे सांगायला घाबरत नाही. डोळ्यातले अश्रू लपवत नाही. कोणतीही भावना व्यक्त करताना त्याला कमीपणा वाटत नाही. किती छान आहे हे. आपल्या मागच्या पिढीच्या पुरुषांपर्यंत हे वाटणं म्हणजे सुद्धा भयंकर असं असूच शकणार नाही असं त्यांना वाटत असेल. आपल्या वडिलांपर्यंतची पिढी. त्याच्या पुढचे हे जे पुरुष आहेत, ते बऱ्यापैकी माणूस म्हणून जगतायत. आपल्या भावना व्यक्त करायला तयार आहेत. भावना व्यक्त करतायत, मदत मागतायत. आपण कुठे कमी पडत असू तर ते त्यांना मान्य आहे. आणि खरं तर ही स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात आहे, असं मला वाटतं.